नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड पंचायत समितीच्या 33व्या सभापतीपदी विराजमान झाल्यानंतर प्राध्यापक विलास नाईक यांनी सत्कार परंपरेत एक सकारात्मक व समाजोपयोगी बदल घडवून आणण्याचा निर्णय घेतला. पंचायत समितीच्या सभापती दालनात प्रथमच प्रवेश केल्यानंतर सत्कार प्रसंगी त्यांनी पारंपरिक शाल, फेटा व पुष्पगुच्छ यांना फाटा देत रोपटे, पुस्तके व वह्या देऊन सत्कार करण्याचं आवाहन केलं. यापुढे पंचायत समितीच्या वतीनं आयोजित होणाऱ्या सत्कार समारंभामध्ये देखील शाल, फेटा व पुष्पगुच्छ यांचा वापर टाळून त्याऐवजी रोपटे, पुस्तके तसेच वह्या यासारख्या उपयुक्त वस्तू देऊन सत्कार करण्याच्या सूचना त्यांनी पंचायत समितीच्या प्रशासनाला दिल्यात. या निर्णयामुळे पर्यावरण संवर्धनात चालना मिळण्याबरोबरच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आजच्या काळात सत्कार समारंभामध्ये मोठ्या प्रमाणात शाल, फेटे व पुष्पगुच्छांचा वापर केला जातो. मात्र त्याचा प्रत्यक्ष उपयोग कमी असून अनेकदा तो केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित राहतो. त्यामुळे समाजाला उपयुक्त ठरणाऱ्या वस्तूंच्या माध्यमातून सत्कार करण्याची संकल्पना पुढे आणण्यात आली असल्याचं त्यांनी नमूद केलं. पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच असा निर्णय घेतला गेल्यामुळे विविध स्तरातून या उपक्रमाचं कौतुक होत आहे. पर्यावरण पूरक आणि शैक्षणिक मूल्य वाढवणाऱ्या या निर्णयामुळे चंदगड तालुक्यातील सामाजिक व प्रशासकीय कार्यक्रमांना एक नवी दिशा मिळणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांच्याकडून व्यक्त होते. सभापती प्राध्यापक विलास नाईक यांनी घेतलेल्या या अभिनव निर्णयामुळे सत्कार परंपरेत सकारात्मक बदल घडून येण्याची अपेक्षा व्यक्त होते. तालुक्यातून अनेक सामाजिक संस्थांनीही हा उपक्रम अनुकरणीय असल्याचं सांगितलंय.